ज्यांचा ज्यांचा सत्कार राहिलेला आहे, ऑपरेटर बांधव असतील, आणखी कुठले नाईन स्टाफ असतील की ज्यांचा सत्कार राहून गेलेला आहे उशिरा आल्यामुळे किंवा काय, त्यांनी पण सगळ्यांनी पुढे यायचंय. त्यांनी उंबरकर साहेबांनी एकत्रित सत्कार जो आहे तो बाळू बागुल यांचा करायचा आहे. काम करो कुछ ऐसा कि दुनिया जलने लगे, अपना मीटर कुछ ऐसे बढ़ाओ कि वसुली अपने आप बढ़ने लगे. सकाळी सकाळीच मस्तपैकी भुरादाजी मै काळू दोदा भाऊ रोशू अशा निघणं आपण जाहीर आहे ना कुठेतरी. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्ही आज ना नवीन व्हिडिओ. मग आज ना व्हिडिओ आपण डायरेक्ट आपली गावमध्ये चालू करेल आणि आज आपण जाहीर आहे ना ती म्हणजे एक मीटिंग सारखी व ती अटेंड करासाठी आपण सटाणाला जाहीर आहे ना तो व्हिडिओ मग कंटिन्यू लागी राहा. तर आता गाड्या बिड्या काढाय घ्यात आणि सर्वजण नाही चालणार, फक्त मै आणि काळू चालणार तर आपला अजून भेटणार या फक्त अर्धा एकच. बुरादाजीनं काम होते ना मग तो काही येत नाही म्हण. तर चालेल मग, चाल बुरादाजी येऊ मग. चालेल आपला डोंगेनबारी पाजून भेटेलच ते ना मुळे मग डोंगेनबारी नालत खराब दगडा निघेला. तर चालेल मग सागरची त्या भेटणार. आता आपण ना वाजून म्हणजे आपण भेटतच जाणार आहात पुढं. तर गाईज या ठिकाणी आपला जामटे पाठाबा भाग धरेल पोरी अशी तुम्ही देखू शकतास. वायरमन काढला पैसे नाही तर काय सुट्टी हो ना. बिल काय झाले आहेत ना, काय झाले आहेत ना सटाणा जाय राहिला. अच्छा अच्छा नाही पण मोठी गाडी जाय राही ना. आपण सागरबान दुकानावर गेलो होतो ते नाही एंट्री वाईज जायला गाईज. तर आपण आपलं काही ज्या मोबाईलला डाटा आहेत ना पूर्ण कॉपी करीने रिकामा करणार होतं. आणि आज 10वी ना पेपर बी गायचा आणि आज बुधवारी बी त्यामुळे ना गर्दी आज मूल्यर मग वाढी राहणे देखील दुकानाला लावासाठी हयत. आणि चालेल मग डाटा कॉपी करीन तोपर्यंत आपला काळू ना मस्त कट तरी फाल्ट लाईन ना ते ना मग त्या तट फाल्ट काढायला जातील. मग नंतर आपण जाणार होतं मीटिंग साठी. तर कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा. आता आपण दरवाजा खोली राहणार आणि मध्ये जाऊन डाटा कॉपी करू. ठिकाणी सागर भाऊने दुकानी साफसफाई चालू राहिली आणि रोशन पुरा बार लट केलं. अशा कैन दिन लटकत असं काय होतं. आता दुकान पुरा चमकणार गाईज. तर गाईज आपण निघणार मुल्लेर मै काळू मै आणि माने मामा. चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ लागी राहा. आज बुधवार ना पुरी गर्दी हो म्हणा. तर गाईज आपण हो ना दोन दादाशी रूमला आणि आता मोठी गाडी मग आपण जाहीर आहे ना गणदादा महाले मामा काळू हेमंत दादा चालणार आम्ही सटाणा. तर गाईज चला मग भेटू पुढं. तर आता आपण निघणार ताराबाज मै. मस्त वाटर अन्ना खारका तर गाईज आपण इला गेलो होतो सटाणामा ट्रॉफिक तशी दिशी राहिनी जुरू हाय गाईज ना दादा. अंगव मन सटाणा बस स्टँड. आपण इला गेलो होतं ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम त्या ठिकाणी समर्व बाबाज मंगलाष्टक. तर या ठिकाणी आपला कार्यक्रम मंडळी हो हे देखील तर या ठिकाणी आपला कार्यक्रम आणि आपण जाहीर आहे ना आता मध्ये एंट्री कर दिली. तर मंडळी तर आपण फायनली इला गेलो होतं देखील मीटिंग तर ऑलरेडी चालू आहे जायला. टोटल जेवढा आपला 20 वायरमन तेवढेच मीटिंग आणि ते मग आपण येलो स्पेशली. चला कानपूरचा उपयोग करेल. कानपूर म्हणजे कान, जो व्यवस्थित इन्स्ट्रक्शन ऐकेल
तो या गेमचा विनर असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जो व्यवस्थित ऐकणार नाही, त्याला असं वाटेल की मीच लय हुशार आहे काय सांगता मला, ती टीम जिंकू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही किती इंडिव्हिज्युअली हुशार असा, हा टीम वर्क आहे. जसा रिकव्हरी ड्राईव्ह, ठेप ड्राईव्ह ग्रुपमध्ये असतो, मेंटेनन्स ग्रुपमध्ये असतं, तसं आहे. तर तुमची टीम नंबर एक म्हणता नाही येणार. आम्ही 1 2 3 4 चिठ्ठ्या टाकणार आहोत. त्या चिठ्ठ्या टाकणार आहोत खाली आणि एक चिठ्ठी तुम्ही उचलायची. ज्याच्या नावावर एक आला तो पहिले परफॉर्म करणार. 2 नंबर तुमच्याकडे ठेवा तुमच्या चिठ्ठ्या. जेव्हा गेम सुरू होईल तेव्हा मी बोलेल तेव्हा यायचं. 1 नंबर आहे, काही अडचण नाही. पिशवी कुठे गेल्या मग कोण काढा. मी 4 ठिकाणी कोण ठेवणार असे 4 लोकेशनला. का असं झिकझॅक पण असू शकतं, कसंही असू शकतं. ते फक्त तुमच्या मागच्या लीडरला दिसणार आहे. म्हणजे आता इथे इंजिन मागे आहे, इंजिनला कळतंय. दुसरं तुम्ही फक्त कमांड देऊ शकतात. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ द्यायचं झालं मला, आता मला जर तिकडे बघा, मी यांचा जर मागचा सगळ्यात शेवटचा असेल तर मला राईटला जायचं असेल तर मी अशी कमांड देऊ शकतो त्यांना. लेफ्टला जायचं असेल तर अशी देऊ शकतो. जर ब्रेक मारायचा असेल तर मी असं ओढू शकतो. खाली वाकायचं म्हणजे कोण उचलण्यासाठी मी असं मारू शकतो. हे उदाहरणार्थ सांगितलं मी. तुम्ही तुमची साईन ठरवायची आहे. तुम्ही कंटिन्यू सिग्नल द्या का टप्प्याटप्प्यात द्या. कोण पाहिजे, मागे कोण पाहिजे, काय कमांड द्यायचे तुमच्यावर आहे. टायमर लावता येतो ठीक आहे साहेब. जो कमीत कमी वेळेत जास्त कोण उचलेल ती टीम विनर असणार आहे. म्हणजे एखाद्याने समजा 2 कोण उचलले, दोन्ही टीम 4 टीमला 2च उचलले, पण ज्याचा टायमिंग कमी असणार मागच्याला नाही आहे. पट्टी मागचा कोण आहे. चला रेडी. चला रेडी. टायमर लागतोय का फिरके साहेब, टायमर लावा. थांबा, काय झालं. नाही काय फिरवत आहे. सिक्वेन्स मध्ये आहे तसं नाही. पहिलं 1 उचलायचा, माझ्याकडे जायचं 2 3 4 संपलं. ते कोण आम्ही घेणार ताब्यात उचलल्यानंतर. टाइम लिमिट आहे 4 मिनिट. बाकीच्यांनी बोलायचं नाही, त्यांना काही डिस्टर्ब करायचं नाही. खूप छान. कमांड इन्स्ट्रक्शन. इकडे एक जण व्हिडिओ घ्या ना, कोणतरी जवळून घ्या. जवळ ते बोलायचं नाही, ते तुमचं इंजिन सांगणार आहे काय करायचं तिकडून सांकेतिक भाषेत. इंजिनचं काम आहे, इंजिनचं काम आहे. कमांड व्यवस्थित आलं पाहिजे. खूप छान. काय झालं पाहिजे. हे कोण उचललेला आहे, किती सेकंदात सर. टाइमर चालू आहे ना. या 4 कोण झालेले टायमिंग सर किती. 2 मिनिटं 16 सेकंद म्हणजे खूप फास्ट झालेला आहे. 4 मिनिटाचा टायमिंग होता. पहिलीच टीम आहे. बऱ्याच जणांना असं वाटते की पहिली खूप छान प्रयत्न चालू आहे. चांगला मसाज चालू आहे. पोटाची कमरेची मसाज. खूप छान. 2 गोल उचललेले आहेत. टाइम झालेला 1 मिनिट 46 सेकंद. 2:22चं टार्गेट आहे. जर विनर यायचं असेल तर, नाही तर मग 2 नंबर वगैरे या. पक्का मांग म्हणा 2 नंबर छोटा गडी मोठा गडी बहुत छान. 3 मिनिटं 10 सेकंद वेळ झालेली होती. 3 मिनिटं 10 सेकंद. विनर नाही पण सध्या आलं पाहिजे. ते छिद्र जे आहे ते खाली नाकाजोडी. तुम्ही बांधून घ्या सगळ्यांच्या पट्टापट आहेत.
इंजिनने कमांड व्यवस्थित पाठवायचे. इंजिन बहुत बढिया. हे कोण उचललेलं आहे? पहिला कोण जवळपास साधारणतः 35 सेकंदात उचललेला आहे. रेडी आहे का? इकडे लक्ष ठेवा. आपले सुपरवायझर इकडे लक्ष ठेवा. हे बोलतायत का काय? टाइम स्टार्ट झालेला आहे. 2 मिनिटं 22 सेकंदाचं टार्गेट आहे तुम्हाला. 4ही कोण उचलण्याचं. त्रेपन्न सेकंद झालेले आहे जवळपास. हा, एक उचललेला आहे 54 सेकंदामध्ये. कंटिन्यू करा. 2 मिनिटं 22 सेकंद झाल्यानंतर मात्र आम्ही थांबू तुम्हाला, कारण तसे तुम्ही ऑलरेडी एक टीम विनर झालेली आहे पहिली 2:22 वरती. तर त्यामुळे पण टीम फेल होते. मधल्या मेंबरचा रोल काय होता फक्त माहित आहे का? खरा गेम फक्त 2च लोक खेळत होते यार. कुठले? मागचा आणि पुढचा. बाकीच्यांना काय करायचं होतं? फक्त कॉपी पेस्ट. मला मागून डाव्या खांद्यावर थापड पडली तर मी पण पुढच्याला डाव्यावर मारायची. पण मी काय ऐकू त्याचं? मला कोणतं सांगणारा? एवढा काय विचार करा. मी माझ्या मनात ऐकलं. असं केलं की टीम हे फेल होते. म्हणून जर तुम्ही जरी लीडर असा एखाद्या गोष्टीमध्ये, पण तुम्हाला जर त्यावेळेस मेंबर म्हणून काम करायचं असेल तर तुम्ही ते ज्यांचा सत्कार राहिलेला आहे, ऑपरेटर बांधव असतील, आणखी कुठले लाईन स्टाफ असतील की ज्यांचा सत्कार राहून गेलेला आहे उशिरा आल्यामुळं किंवा काय, त्यांनी पण सगळ्यांनी पुढे यायचंय. चला, ज्यांचे सत्कार राहिले त्यांचं. त्यांनी उंबरकर साहेबांनी एकत्रित सत्कार जो आहे तो बाळू बागुल यांचा करायचा आहे. औरंगाबादला जे सोलर पॅनलवर कॉन्फरन्स झाली होती आणि त्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेलं होतं, त्यासाठी सुद्धा हे उपस्थित होते. आणि महावितरणाची एक चांगली प्रतिमा जी आहे ती समाजासमोर निर्माण करण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे. सो थँक्यू सो मच दादा. थँक्यू. यानंतर नाशिक एकलरा सेंटरने आपली पावलं उचलली तर निश्चितच महावितरण कंपनीचा आपला हा लाईनमन येत्या काळात देखील अपग्रेड होईल. आणि त्या अनुषंगानं मी आमच्या विभागीय स्तरावर देखील विशेष विनंती करेल की साहेब हा मार्च महिना जाऊ द्या, मोबाईल ट्रेनिंग घ्या एका दिवसाचं. काही बक्षीस नको पण शाबासकी देत जा. काही बक्षीस नको पण शाबासकी देत जा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तांत्रिक. कि तू लाख दिए जला ले अपनी गली में, तू लाख दिए जला ले अपनी गली में, रोशनी तो हमारे ब्रेकडाउन अटेंड करने से ही होगी. थैंक यू. आम्ही जेव्हा एक्झिक्युटिव्ह आणि एसी साहेबांना जेव्हा ट्रेनिंग देतो तसं वाटत होतं आम्हाला. त्याच्यासाठी एकदा टाळ्या पाहिजे जोरात. त्यांनी एक प्रशिक्षणाचा विषय आला म्हणून प्रशिक्षणातर्फे मी ग्वाही देतो थोडीशी त्यांना, की आता आमचं जे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र आहे ते माननीय आपले अरविंद भादीकर सर, मुख्य महाव्यवस्थापक यांच्या अंडर आम्ही काम करतो आहोत. आता आम्ही खूप बदल केलेले. या ठिकाणी उपस्थित राहताना नक्कीच छान वाटलं. तुमची वेळ अजून बाकी, माझी झाली आहे, त्यामुळे निघायचं आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच एव्हरीवन. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि जर पुन्हा अशी वेळ आली तर नक्की भेटूया. तब तक काम करो कुछ ऐसा कि दुनिया जलने लगे. काम करो कुछ ऐसा कि दुनिया जलने लगे. अपना मीटर कुछ ऐसे बढ़ाओ कि वसूली अपने आप बढ़ने लगे. थँक्यू सो मच सर. सर्वप्रथम मी हा लाईनमन दिन ज्यांच्या पुढाकाराने साजरा होणं सुरू झालेलं आहे गेल्या 6 वर्षापासून, ते असे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी म्हणजे CE, म्हणजे आपण जे काम करतो इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटला जी एक मेन अथॉरिटी आहे आपले सगळे जे नियम बनवणं, आपले सेफ्टीचे सगळे देण्यासाठी विनंती करतो. नमस्कार मित्रांनो, वेळ भरपूर झालेला आहे. सर्वप्रथम सर्वांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून लाईनमन दिनाची जी आता संदेश सुद्धा इथे दिलेत, वेगवेगळे उपक्रम घेतलेत, ते चरणसिंग इंगळे साहेब, फिरके साहेब, त्यांचा आपल्या संपूर्ण विभागाचे जे सुरक्षा अधिकारी आहेत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सटाणा विभाग प्रवीण मोरे साहेब, आजचे जे 2 महत्वाचे लाईनमन आपल्या प्रातिनिधिक स्वरूपात इथे उपस्थित असलेले कापडणेजी, सूर्यकांत ठाकरेजी, हा संपूर्ण कार्यक्रमाचं होईल. तर मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण इथे सुरू करावं.
सर्वप्रथम इथे उपस्थित सगळे तांत्रिक कर्मचारी, अतांत्रिक कर्मचारी, ऑपरेटर्स, आउटसोर्स, अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि विशेष आभार म्हणजे प्रशिक्षण केंद्राचे आमचे मित्र प्रशांत चव्हाण, चरणसिंग इंगळे, फिरके, तुमच्या सटाणा विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण मोरे, तुमच्या सटाण्याचं नेतृत्व देवेंद्र उंबरकर, आपले जनमित्र किंवा जनमैत्रिणी आपले जे रिमोट क्षेत्रात काम करतात त्यामध्ये आपण NCCला सांगून अत्याधुनिक बुस्टर्स वगैरे लावण्याचे त्यांना आदेश दिले आहेत की रिमोटली जर का रिमोट एरिया आहे, नेटवर्कच्या दांड्या 1 किंवा 2 आहेत, मग आपला मोबाईल तिथं चालतो तर आपलं मीटर सुद्धा ऑटो डिस्कनेक्ट किंवा ऑटो रिकनेक्ट व्हायला पाहिजे. ते होईल, परंतु हे एप्रिल 26 किंवा त्यानंतर होणार आहे. सगळेजण होतात, पास होण्याची काही कौतुक नाहीये, परंतु तुमच्या शेजारी किंवा तुमचा मुलगा जर का त्याने मागच्या वर्षी जर का 80% आणले तर तुम्ही ह्या वर्षी त्याने 79 आणलेलं चालेल का? 80% त्याने आणले म्हणजे तुमची अपेक्षा 81च्या पुढे आहे. आता तुमच्या सटाणा डिव्हिजनने त्याच्या 90%चं कौतुक नाही, 10% का ठेवले. आता भूषण जगताप नामपूर त्याने 85 आणले, 75 आणले, म्हणजे मला त्यांना पुन्हा विचारावं लागेल आता की 25% कशासाठी ठेवले. आणि डिव्हिजन ॲज ए होल मी देवेंद्र उंबरकरला विचारणारच आहे की तू 85 वरच का थांबला. जर थकबाकी वापर करून तसेच विद्युत सुरक्षेविषयीचे सर्व नियम पाळून सदा सर्वदा सुरक्षित काम करीन व माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून सुरक्षितपणे काम करून घेईल. महावितरण जय महाराष्ट्र. हे शेवटचं वाक्य साहेबांनी जे कन्क्लूड करायला सांगतो तुम्हाला की माझ्या महावितरण कंपनीची प्रतिमा उत्तरोत्तर उजळ करण्याचा प्रयत्न करील, म्हणजे याच्यात रिकव्हरी सुद्धा आली. तर गाईज या ठिकाणी कार्यक्रम सर्व पार पाडी जाईल. तर गाईज या ठिकाणी आता जेवण आस्वाद आपण सर्व लिर आहे ना, तर आम्ही बी आता जेवण करूच थोड्या वेळ. मग आपली टीम आणि सर्व मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित करेल, मीटिंग व्यवस्थित पार पडणी. त्यानंतर मीटिंग नंतर आता जेवण कराय ना सर्व, आणि आम्ही बी आता थोड्या वेळ मग जेवण करणार वजा सर्व. तर मंडळी या ठिकाणी आपला काळू बी वाढा लटके जायला तुम्ही देखा. तर गाय चांगले जेवण भेटायला आपण भाग्यवान आहात. ताटातील अन्न वाया घालू नका, कारण की ना मंडळी तर जेवण तयार म्हणजे जेवण जो पदार्थ तयार होण्यासाठी किती दिवस लागतात, कशी प्रोसेस ती टोटल दिलं आणि आपण जर अशा फुकट वाया घालवणार त्याला काहीच अर्थ नाही. तर गाईज आपण बसलो होतो जेवण करासाठी लागले होते मग रात्री 1 वाजता आले का बरं होते. पण काही पण बोलतो उतर टाका फोन उचलत आम्हाला रात्रीचं कडे आउटसोर्स आहे. तर मंडळी या ठिकाणी सर्व जेवण वगैरे होई जायला आणि सेफ्टी किट वाटाना चाली राहणार या ठिकाणी तुम्ही देखू शकतास. तर पब्लिक आता जो तो जाहीर आहे ना आपापली घर किंवा कामवर, तर तुम्ही देखू शकतास या ठिकाणी मीटिंग होती हॉलमध्ये. नेहमीपेक्षा जास्त निघी जायला. तर गाईज आपण आता जाहीर आहे ना
आपली गाडी हेमंतदादा काढी राही ना. तर गाईज आपण आता कार्यक्रम निघेल वज घरकडं. बोल हा तर गाईज आपण उतरणा वाट शिकंजी खावाला का पिवायला तुम्ही देखू शकतास. हा तर या ठिकाणी आपल्याला ना निंबू शिकंजी पेना पडेल थोडा जेवण केल्यानंतर. तर गाईज ह्या ठिकाणी आपण पी राही ना मस्तपैकी शिकंजी. कशी तर गाईज आम्ही आता दुसऱ्या दुकानावर येलोच आहे. आम्हाला काय तेवढं भेटलेलं नाही, तेवढं फक्त कवर वगैरे भेट होतात आणि आम्हाला मोबाईल रिपेअर करा ना हवं बरोबर आहे नाही. तर आता फिरी राही ना आम्ही सर्व. दादाना मोबाईल रिपेअर व्हायला जायला आणि आपण लिहिराय आहे ना तो म्हणजे माऊस. तर आपल्या लॅपटॉपसाठी आपण माऊस लागी राहिला त्यामुळे आपण माऊस लिहिला. तर गाईज आपण माऊस लिहिला आणि 3 महिन्यांनी या ठिकाणी वॉरंटी दिलेलं